आयच्या प्रेस कॉन्फरन्सांत पयलो विशय सायनिंग ऑफ MOU बिटवीन द गव्हर्मेंट ऑफ गोवा आणि नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन एंड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड and redevelopment of the 7th project of the state of Goa on a PPP basis. One, redevelopment of Junta House. Second, redevelopment of the Circuit House, Haltino. Third one, construction of the Prashasan Stambha administrative building at Chimbal, Kadamba Plaza. This is a new project. Redevelopment of the government quarters at the Santines, plot 1. Redevelopment of the government quarters Santines, plot 2. Redevelopment of the government garage, Panaji, and the redevelopment of the KTC bus stand at Washko. हे all together 7 project हे आम्ही NBCCच्या वतीन घेता आणि हे पुराय जे आसा पळय न्ही PPP बेसिसचेर हे प्रोजेक्ट करता. हे प्रोजेक्ट रिडेवलपमेंटाक दिता आसतना आमकां गव्हर्मेंट प्रशासन स्तंभ ही पूर्ण बिल्डिंग ही बांदून 100% गव्हर्मेंटा खातीर येतली. सर्किट हाऊस जो आसा हो पूर्ण बिल्डिंग बांदून ही 100% गव्हर्मेंटा खातीर येतली. रेस्ट ऑल प्रोजेक्ट हे अप्रॉक्सिमेटली 70-30 हाच्या बेसिसाचेर वेरियस प्रोजेक्टाचेर डिस्कशन जावन ते प्रोजेक्ट गव्हर्मेंटान तांच्या बरोबर सायन केला. हे प्रोजेक्ट जे आमी दिता पळय न्ही हे ते पळय इट इज 30+30 60 इयर्सा खातीर दिता. ओके. जुंता हाऊसात आमकां अप्रॉक्सिमेटली समथिंग 30% 25 to 30% मेळटलो. ना थोडोसो वाडटलो. तूं FAR म्हटलो सांतिनेज गव्हर्मेंट क्वॉर्टर्साक जितके क्वॉर्टर्स आतां आसा तितके गव्हर्मेंटाक मेळटले. एडिशनल बांदता ते तेंच्या कडेन वतले. Okay, allotment of the unused vacant plot of the school building, government of primary school at Narwa for the Mother Global Foundation for running the orphanage children at Narve. Hangasar eka dita. Something 500 काय 320 हय तितकोच आसा जागो. ना सॉरी इट इज 4200 स्क्वेअर मिटरचो प्लॉट नार्वे आसा. थंय आमची पडलेली शाळा आसा ती आमी ऑलरेडी दिता. ओके. Amendment to the business of the Government of Goa allocation rule 1987. Okay. Government rule allocations करपा खातीर केल्लो आसा. Next is an expenditure sanction for the roofing work of all the government buildings. हो फाटले फावटी हांव PWD मिनिस्टर आसतना पावसा पयलीं सगळ्यो वेरियस गव्हर्मेंट बिल्डिंग्साची रूफ जी पिड्ड्यार जाल्ली ती सगळी रूफ जी आसा ही नवीन करपा खातीर ऑलरेडी घेतल्या. नवीन PWD मिनिस्टर फॉलोअपूय करता तो. 5th one is the scrapping of all the government vehicles older than 15 years through the registration vehicle scrapping facilities RVSF establishment in the state by availing the incentives under the part 6A of the SASCI scheme 25-26. गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम जी आसा ती अवेल करपा खातीर 15 वर्सां वयर जाल्ल्यो सगळ्यो गव्हर्मेंटाच्यो व्हेकल जी RVSFच्या अंडर जे गोंयान एस्टाब्लीश केला ताका ह्यो व्हेकल दिवपाचें डिसिजन गव्हर्मेंटाक घेतलें. पयलीं मेला घेताले सगळे घेताले आमी पयले परत. ओके. त्या विशयार डायरेक्ट डिसिजन घेवन आमी तेजो रेट ठरयला 15 इयर्साची आनी गव्हर्मेंटात कितें जालां गोंयान फक्त एकट्यानूच एस्टाब्लीश केला आनी ताका जर तो बिजनस मेळनासत जाल्यार तें रन जावप बरें कठीण आसा. दुसरी गजाल आमी हे जर फास्ट ट्रॅक केलें जाल्यार गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम आसा आमकां वयल्यान इन्सेंटिव्ज मेळटा गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान. ते इन्सेंटिव्ज जर घेवपाक जाय आसत जाल्यार आमकां फास्ट प्रोसेस करप हो गरजेचो आशिल्लो सो दॅट आमी मॉडिफाय करून ती स्कीम घेता. ओके. दॅट स्कीम इज अप्रॉक्सिमेटली स्कीम गायडलायन फॉर द रिफॉर्म बेस्ड स्कीम फॉर द स्पेशल असिस्टंट ऑफ द स्टेट फॉर द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन 25-26. ओके. हय तीच स्कीम आमी ह्यो ज्यो व्हेकल सगळ्यो ज्यो आहा पळय न्हू ह्यो हे करपा खातीर घेता. ओके. अप्रुवल फॉर द फॉर्म्युलेशन ऑफ द न्यू स्कीम नेमली द मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना जी EDCच्या अंतर्गत मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आशिल्ली ही आमी चेंजीस करून ती नवीन तितूर काही आनी नोडल एजन्सी द डायरेक्टर ऑफ द इंडस्ट्रीज ट्रेड एंड कॉमर्स त्याच्या प्रमाणे इम्प्लिमेंटिंग एजन्सीज EDC and training partner is an Entrepreneurs Development Institute of India ADII
भुरग्यांच्या मदीं नवीन एंटरप्रिनरशीप क्रिएट जावपा खातीर ही स्कीम थोडीशी बदलल्या. हितूर एक म्हणजे आमी ताका नोडल एजन्सी पार्टनर घेतला, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीक. ट्रेनिंग पार्टनर म्हणून आमी ADIAक घेतला, वीच इन गिव द हँड होल्डिंग ट्रेनिंग ही कंटिन्युअसली तांकां दितले. आनी जेणे करून पयलीं भितर एज रिलॅक्सेशनूय दिल्या, बाकीचे सगळे ताजो लोन एमावंटूय वाडयल्लो आसा. 50 years पर्यंत आसा. हय, 50 years पर्यंत. ओके, इक्यायच्या हय, तुमकां सगळ्या जाणांक परत एकदां समेस्त गोंयकारांक नवरात्री शारदीय नवरात्र उत्सवा ज्यो सुरू जाता त्या शारदीय नवरात्र उत्सवाच्योय बी सगळ्या जाणांक उणीत परबी फुडले 9 दीस शारदीय नवरात्र उत्सव व्हडा उमेदीत गोंयांतल्या वेगवेगळ्या देवळांतल्यान मनयता. समेस्त म्हणजे मोगाळ भाव आनी भयणीक विशेश करून नारी शक्तीक नवरात्री उत्सवाच्यो शुभेच्छा. आनी हे सगळें सांगता आसतना नॅक्स्ट रेजीम GST 2.0 हे आयच्यान सुरवात जाता. मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे हांव परत एकदां गोंयकारांच्या वतीन खूब खूब अभिनंदन करता. GST कावन्सील चेअरपर्सन आनी फायनान्स मिनिस्टर मॅडम निर्मला सीतारामन हांचेय बी गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन हांव खूब खूब अभिनंदन करता. सगळ्या बिझनेसमॅन, ट्रेडर्स, इंडस्ट्रियलिस्ट, शॉप ओनर्स ह्या सगळ्या जाणांक म्हाजी विनंती आसा की तांच्यांनी आयच्यान खूब मोठ्या प्रमाणात जो फायदो म्हणजे GSTचो फायदो जो आसा हो सामान्य लोकांक तेंच्यांनी पास ऑन करचो. जेणे करून आमी म्हणटा 4 स्लॅब आशिल्ले एडिजान 2 स्लॅब जाले, 5 आनी 18. ईज ऑफ डुईंग द बिझनेस आनी ईज ऑफ लिव्हिंग ह्यो दोनूय गजाली ह्या नॅक्स्ट GST रिफॉर्मान आमकां पळोवपाक मेळटा. डेफिनेटली हॅपिनेस इंडेक्स गोंयकारांचो हो वाडलेलो आमकां दिसतलो. आनी ताका लागून हांव नवरात्रीचे गिफ्ट मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे समेस्त भारतवासियांक दिलां. आयच्या ह्या सुवाळ्याचेर हांव परत तांचें खूब खूब अभिनंदन करता. आनी नवरात्री मोठ्या उत्साहात प्रारंभ जातल्यो त्यो सगळ्या लोकांनी एन्जॉय करच्यो. गोंयाक फायदो जातलो म्हणण्या पेक्षा गोंयकाराक फायदो जातलो हो चड म्हत्वाचो आसा. सामान्य गोंयकाराक हेजो बेनिफीट चड मेळटलो. सरकाराक कितें बेनिफीट जातलो पळय न्ही ताजो विचार आमी मागीर करता. पयलीं आमकां सरकारांतल्या घटका खातीर म्हायती आसा. मेजर डिफरन्स आसचो ना. सरकाराक एक म्हणजे 2 डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट गव्हर्मेंटात एकदां करच्या पेक्षा आमचे अशा पद्दतीचे हे सगळे प्रोजेक्ट रिवायव करपा खातीर पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप म्हणजे एप्रॉक्सिमेटली ह्या सगळ्या प्रोजेक्ट पुराय कॉस्ट जी आसा सरकाराचेच प्रोजेक्ट जर करपाची कॉस्ट जर पळयत जाल्यार 2 ते 2.5 हजाराचेर वचूं शकता. आनी पुराय जर फास्ट ट्रॅक जावन अशा पद्दतीत प्रायवेट इन्व्हेस्टमेंट जर येता आनी ते फास्ट मोडाचेर जर जाता आसत जाल्यार PPP बेसिसचेर प्रिफरन्स करता. हे प्रोजेक्ट फुडल्या 2 वर्सांच्या भितर कंप्लीट करपा खातीर इकॉनॉमीकूय खूब मोठ्या प्रमाणात बूस्ट मेळटलो. खूब मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंटूय जनरेशन जातलें. आनी एडमिनिस्ट्रेटीव बिल्डिंग्स आनी सर्कीट हावस एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग बांदल्या उपरांत आमी आतां कितलेशेच कडेन आमी रेंटल प्रिमायसिसान आसा. सो डॅट आमकां नवीन बरे प्रशस्त अश्यो बिल्डिंग्स मेळटली. सर्कीट हावस गव्हर्मेंटाचें तशें पळोवंक वचत जाल्यार डेलिमिटेड कंडिशनान आसा. ताका आमी कितलेशेच फावटी आमकां सगळ्या जाणांक हॉटेल्स बूक करची पडटा. जेन्ना जेन्ना गव्हर्मेंटाचो गेस्ट येता तेन्ना तेन्ना ती बरे सर्कीट हावस बांदले काय ते लोकां खातीर बरें रावपा खातीर जातलें. फास्ट ट्रॅक करपा खातीरूय बी PPPचो मोड आमी यूज केला. NBCC इज एन पब्लीक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया PSU. नवरत्ना पैकी एक नवरत्न पब्लीक सेक्टर अंडरटेकिंग हे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे आसा. हाजो फुडल्या 15 ते 20 दिसाच्या भितर कारण तेंच्यांनी ऑलमोस्ट बेजीक वर्क हाजो कंप्लीट केला. टेंडरींग प्रोसेस विदीन सुद्दां सुरू केल्लो आसा. फुडल्या 15 दिसाच्या भितर फावंडेशन स्टोन काही प्रोजेक्टाचे लागतले. प्रशासन स्तंभ आनी युनिटी मॉल हो गव्हर्मेंटाच्या जागेत बांदता. ही गव्हर्मेंटाची लँड आसा. त्या खातीर म्हाजी सगळ्या जाणांक विरोध करता तांकां म्हाजें सांगणें आसा की तेंच्यांनी पयलीं प्रोजेक्ट पळोवचो. थंय जेन्ना प्रशासन स्तंभ आनी युनिटी मॉल येतलो थंयसर जे मोर दॅन
थावजंड्स एम्प्लॉयमेंट जे जनरेट जातले पळय न्ही त्या थंयसल्याच लोकल लोकांक मेळटले. थंयसर जे बिजनसीस सुरू जातले तेजो बेनिफीट फाल्यां सकाळीं म्हणजे कोण तरी टॅक्सी आसतली, कोणाक तरी डायरेक्टली शॉप्स आसतले, बाकीचें कितें ह्या सगळ्याच थंयसल्या लोकांक मेळटलें. त्या ती विरोध करपाची मनोवृत्ती ही लोकांनी सायडीक दवरून ह्या प्रोजेक्टांक सहकार्य करचें. प्रत्येक प्रोजेक्ट हो आमी 100% एप्रूव आनी पळोवन घेतला. बायोडायवर्सिटी आनी हेजो सगळ्यात बायोडायवर्सिटीचो विचार लोकां पेक्षा म्हाजें सरकार चड करता. म्हणून तर बायोडायवर्सिटीचो एटलास पयले फावटी म्हाज्या सरकारात गोंयच्या बायोडायवर्सिटीचो एटलास पब्लीश केला. तुमकां जाय जाल्यार बूक तुमी पळोवंक शकता. ज्या ज्या जाग्यार बायोडायवर्सिटी प्रिजर्व करपाक जाय त्यो बायोडायवर्सिटी सायट म्हणून आमी डिक्लेअर केल्या. तर ती बायोडायवर्सिटीची चिंता म्हजें सरकार खूब मोठ्या प्रमाणात करता. तो प्रोजेक्ट आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या वतीन येता. तेज्या वेळार उलयता. आमकां एकूच आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटांक स्कॉच अवॉर्ड फावो जाल्लो आसा. त्या सगळ्या डिपार्टमेंटांचे हांव खूब खूब अभिनंदन करतां आनी प्रत्येक डिपार्टमेंटाक तुमच्या समोर हांव फोटोय घेवपा खातीर आपयतां. सगळ्यात पयलीं गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन हेंच्यांनी स्टेट वेगवेगळे इनिशिएटिव्ह वेस्ट मॅनेजमेंटान घेतला म्हणून तांकां मेळ्ळा. दुसरें डिपार्टमेंट ऑफ द स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स खेलो गोवा सेंटर सुरू केल्या बद्दल मेळ्ळा. तिसरें डिपार्टमेंट ऑफ द वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट इनवॉल्विंग द चायल्डहूड न्यूट्रिशन थ्रू अंगणवाडीज हो तिसरो अवॉर्ड फावो जाल्लो आसा. चवथो डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एड्युकेशन कोडिंग आनी रोबोटीक एड्युकेशन इन स्कूल हाज्या खातीर आमकां मेळ्ळा. चवथो गोवा पुलीस डिपार्टमेंट स्पॉट द स्कॅम एंड रेडिकल कंटेंट एनालायझर्स हाज्या खातीर आमकां मेळ्ळा. आनी पांचवें डिपार्टमेंट ऑफ द लिगल मेट्रोलॉजी पॅकर्स रजिस्ट्रेशन्स कम FSSAI लायसन्स कॅम्प फॉर द सेल्फ हेल्प ग्रुप ही नवीन इनिशिएटिव्ह सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर आमच्या लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट घेतल्या म्हणून तांकां मेळ्ळा. हांव पयलीं लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटाक आपयतां, तांच्यांनी हांगासर येवचें. हेवटेच्यान यो तूं यो तूं तेवटेन राव तशें येस तुमी आदले येस कॉंग्रेच्युलेशन्स.